Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. So आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 ला कंटिन्यू करू आणि या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6 सॉल्व करणार आहोत. तर स्टार्ट करू सगळ्यात आधी प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 दिला आहे, राइट द डिग्री ऑफ पॉलिनोमियल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग. सो ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक पॉलिनोमियल दिलं असेल आणि त्याची डिग्री फाइंड आउट करायची आहे. सो पॉलिनोमियल आहे 5 + 3x². कुठल्या पण पॉलिनोमियलची जर डिग्री शोधायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधावं लागतं. आता ह्या पॉलिनोमियल मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म आहे. सो हा झाला फर्स्ट टर्म आणि हा आहे सेकंड टर्म. सो दोघं पण टर्म आपण लिहून घेऊ. आता फर्स्ट टर्मचा पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधायचा आहे. सो ह्या टर्म मध्ये व्हेरिएबल नाहीये. सो आपण काय लिहिणार? 5x⁻0 आणि याच्यात व्हेरिएबल आलं x⁻0 ज्याची पॉवर येणार 0. सेकंड टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x⁻3 ज्याच्यामध्ये पॉवर येणार 3. सो आता डिग्री ऑफ पॉलिनोमियल म्हणजे काय? मॅक्सिमम पॉवर. आपल्याकडे 2 पॉवर आहेत, एक 0 आहे, एक 3 आहे. याच्यापैकी मोठी पॉवर आली 3 विच इज द डिग्री ऑफ पॉलिनोमियल. तो अशा प्रकारे दिलेल्या पॉलिनोमियलची डिग्री फाइंड आउट करायची असते. प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 3. राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल इन स्टँडर्ड फॉर्म. सो क्वेश्चन मध्ये एक पॉलिनोमियल दिलं असेल, आपल्याला त्याचा स्टँडर्ड फॉर्म शोधायचा आहे. पॉलिनोमियल आहे 4x² + 7x⁻4 - x³ - x + 9. सो अगेन स्टँडर्ड फॉर्म शोधण्याआधी आपल्याला स्टेप नंबर फर्स्ट करायची असते, फाइंड द पॉवर ऑफ व्हेरिएबल. जर पॉलिनोमियल बघितलं तर याच्यात किती टर्म्स आहेत? ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म, ही थर्ड, 4 आणि 5 टर्म्स याच्यात आहेत. सो एक एक करून आपण सगळ्या टर्म्स लिहून घेऊ. त्यानंतर प्रत्येक टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्याची पॉवर शोधू. सो ह्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x² आणि याची पॉवर येणार 2. ह्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे x⁻4 ज्याची पॉवर आली 4. नेक्स्ट जो टर्म आहे त्याच्यात व्हेरिएबल आहे x³ आणि याच्यात पॉवर आली 3. पुढचा टर्म फक्त x आहे ज्याला आपण x⁻1 असंही लिहू शकतो आणि मग याची पॉवर येणार 1. नेक्स्ट टर्म मध्ये व्हेरिएबल नाहीये, सो याला आपण काय लिहिणार? 9x⁻0. सो x⁻0 चा पॉवर आला 0. सो स्टेप नंबर 1 मध्ये आपल्याला प्रत्येक टर्मच्या व्हेरिएबलची पॉवर काढायची होती, जी आपली झाली आहे. स्टेप नंबर 2 आहे स्टँडर्ड फॉर्म. सो स्टँडर्ड फॉर्म काय असतं की पॉवर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. ठीक आहे. आता डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? तर सगळ्यात आधी जी पॉवर मोठी असेल ती लिहायची आणि त्यानंतर ती लहान लहान व्हायला पाहिजे. सो जर आपण याच्यात चेक केलं तर सगळ्यात मोठी पॉवर आहे 4 आणि याचा टर्म आहे 7x⁻4. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार 7x⁻4. त्यानंतर छोटी पॉवर येते 3. सो ज्याचा टर्म आहे x³. नंतर येतो 2 ज्याचा टर्म आहे 4x². नेक्स्ट पॉवर येणार छोटी 1 आणि लास्ट मध्ये येतं 0. आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या प्रत्येक टर्मच्या समोर कोणतं साइन येणार ते ओरिजिनल पॉलिनोमियल मधून बघायचं आहे. सो 7x समोर प्लस आहे म्हणून आपण प्लस दिलं इथं. x³ समोर मायनस आहे, 4x समोर प्लस आहे, x समोर मायनस साइन आहे आणि 9 समोर प्लस साइन आहे आणि हा आपला आला स्टँडर्ड फॉर्म. सो जर पॉलिनोमियल दिलं असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म आपण ह्या 2 स्टेपने काढू शकतो. आता प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 4 बघू. राइट द फॉलोइंग पॉलिनोमियल इन कोइफिशियंट फॉर्म. सो ह्या क्वेश्चन मध्ये एक पॉलिनोमियल दिलेला असेल, त्या पॉलिनोमियलचा आपल्याला कोइफिशियंट फॉर्म काढायचा आहे. पॉलिनोमियल आहे x⁻4 + 16.
आणि परत जेव्हा कोइफिशियंट फॉर्म काढायचं असतं तेव्हा स्टेप नंबर फर्स्ट असते फाइंड द पॉवर ऑफ व्हेरिएबल. आता ह्या पॉलिनॉमियलमध्ये ही फर्स्ट टर्म आहे आणि ही सेकंड टर्म आहे. सो दोघं पण आपण लिहून घेऊ. पहिल्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे एक्स रेज टू 4 आणि ज्याची पॉवर आली 4. सेकंड टर्म मध्ये व्हेरिएबल नाही आहे, सो इथं काय लिहिणार 16 एक्स रेज टू 0 आणि याची पॉवर आली 0. सो स्टेप नंबर 1 होता पॉवर ऑफ व्हेरिएबल जो आपण काढलाय. आता स्टेप नंबर 2 मध्ये कोइफिशियंट फॉर्म शोधायचा आहे. सो कोइफिशियंट फॉर्म शोधण्यासाठी पहिलं पॉवर लिहायची असते. आता ही पॉवर कशी लिहितात तर आपण जे पॉवर ऑफ व्हेरिएबल काढले त्याच्यातली सगळ्यात मोठी पॉवर आधी लिहायची आणि याला एक एकने कमी करत जायचं 0 पर्यंत. सो 4 ला 1 ने कमी केलं तर येणार 3, मग 2, मग 1 आणि लास्ट मध्ये आलं 0. जसं 0 आलं इथं स्टॉप करायचं. सो आपल्या पॉवर्स आले. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला टर्म्स लिहायचे आहे. सो 4 हा पॉवर कोणत्या टर्मचा होता एक्स रेज टू 4, सो तो लिहून घेतला. 3 पॉवर कोणत्या टर्मचा होता कुठलाच नाही. सो सगळ्यात आधी इथं एक्स रेज टू ही जी पॉवर आहे ही लिहून घेऊ आणि 3 पॉवर कोणत्याच टर्मचा नव्हता म्हणून आपण इथं लिहिणार 0. आता 2 पॉवर ही कुठल्याच टर्मचा नाहीये म्हणून आधी एक्स रेज टू 2 लिहू आणि याच्या समोर लिहिणार 0. सेम 1 पॉवर साठी पण तसंच करणार आणि 0 ही पॉवर होती 16च्या टर्मची. सो फर्स्ट पॉवर लिहिलं, सेकंड टर्म्स लिहिलं, थर्ड आता आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. सो इंडेक्स फॉर्म मध्ये काय लिहिणार हे सगळे टर्म्स एकत्र लिहू आणि फक्त प्रत्येक टर्म समोर आपल्याला साइन द्यायची आहे. सो साइन देण्यासाठी आपण हा जो ओरिजिनल पॉलिनॉमियल आहे तो वापरू. सो एक्स रेज टू 4 समोर काहीच साइन नाहीये म्हणून इथं काही नाही देणार. 0x³ हा तर टर्मच नव्हता. जे टर्म आपण स्वतः इन्व्हेंट केले आहेत त्याच्या समोर डायरेक्ट प्लस लिहायचं आणि लास्ट मध्ये 16 ज्याच्या समोर साइन आहे पॉझिटिव्ह. सो हा इंडेक्स फॉर्म आला. लास्ट आहे कोइफिशियंट फॉर्म. सो इंडेक्स फॉर्म वरून कोइफिशियंट फॉर्म काढण्यासाठी काय करायचं प्रत्येक टर्मच्या समोर जो नंबर असतो तो लिहायचा. सो एक्स रेज टू 4 समोर तर काही नंबर नाहीये पण याला होतो 1 कन्सिडर. सो इथं येणार 1. नेक्स्ट टर्म मध्ये नंबर आहे 0, पुढच्या टर्म मध्ये सुद्धा नंबर आहे 0, त्याच्या पुढच्या टर्म मध्ये 0 नंबर आहे आणि लास्ट टर्म मध्ये 16 नंबर आहे आणि हा आपला कोइफिशियंट फॉर्म रेडी आहे. सो क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलं होतं एक पॉलिनॉमियल आणि त्या पॉलिनॉमियलचा कोइफिशियंट फॉर्म काढायचा होता जो आपण स्टेप 1 आणि स्टेप 2 मध्ये काढला आहे. प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 5. राइट द इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल यूजिंग व्हेरिएबल एक्स फ्रॉम इट्स कोइफिशियंट फॉर्म. सो या क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलं आहे की एक कोइफिशियंट फॉर्म दिला असेल त्याच्यावरून इंडेक्स फॉर्म काढायचा आहे. क्वेश्चन आहे कोइफिशियंट फॉर्म 3, -2, 0, 7 आणि 18. सो कोइफिशियंट फॉर्म मधून इंडेक्स फॉर्म काढण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इंडेक्स फॉर्म शोधावा लागतो. त्याच्यासाठी जेवढे कोइफिशियंट दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे. सो इथं कोइफिशियंट काय दिला होता 3, मग -2, 0, 7 आणि 18. जे क्वेश्चन मध्ये कोइफिशियंट दिले होते ते सगळे लिहून घेतले. आता प्रत्येक कोइफिशियंटला पॉवर असाइन करायची आहे. सो पॉवर ही या साइडून लिहायची. कोणता पण प्रॉब्लेम आला नेहमी लक्षात ठेवा की पॉवर ह्या साइडून सुरुवात करायची आणि स्टार्ट करणार 0 पासून आणि प्रत्येक पॉवर 1 ने वाढवायची. सो हा 0 आला. सो इथं याची पॉवर येणार 1, 2, 3 आणि 4. नेक्स्ट आपल्याला पॉवरच्या सोबत टर्म्स लिहायची आहे. सो सिंपल एक्स रेज टू ही पॉवर लिहायची. सो इथं काय येणार मग एक्स रेज टू ही पॉवर आहे 1, एक्स रेज टू 2, एक्स रेज टू 3, एक्स रेज टू 4. हा कोइफिशियंट आणि ही जे टर्म्स आहे यांना एकत्र मिळून लिहायचं.
सो आपण काय लिहिणार मग 18 एक्स रेस टू 0 हा एक टर्म आला, 7 एक्स रेस टू 1 हा दुसरा टर्म आला, 0 एक्स स्क्वेअर दिस इज द थर्ड टर्म, -2 एक्स क्यूब हा फोर्थ टर्म आला आणि लास्ट मध्ये 3 एक्स रेस टू 4 हा टर्म लिहिला. आता आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहायचा आहे. सो हे जेवढे पण टर्म्स काढले त्यांना एकत्र लिहू आणि जिथं काहीच साईन नाहीये तिथं पॉझिटिव्ह लिहिणार. सो इथं फक्त मायनस साईन दिलेली होती, बाकी कुठंही साईन नाही दिलेले आहे, म्हणजे सिंपल तिथं येणार प्लस आणि हे आपलं आन्सर आलंय. सो ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एक कोइफिशियंट फॉर्म दिला होता आणि त्याच्यावरून इंडेक्स फॉर्म शोधायचा होता. सो सगळ्यात आधी आपण कोइफिशियंट लिहिले, मग पॉवर लिहिली, मग त्याच्यापासून त्याचे टर्म्स बनवले आणि सिंपल ते टर्म एकत्र लिहिल्यावर आपल्याला इंडेक्स फॉर्म मिळाला. प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 6. ऍड द फॉलोइंग पॉलिनोमियल्स. सो क्वेश्चन मध्ये हे दोन पॉलिनोमियल दिले आहेत, ह्या दोन पॉलिनोमियलची ऍडिशन करायची आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करणार, पॉलिनोमियल लिहून घेऊ. 7 एक्स रेस टू 4 -2 एक्स रेस टू 3 प्लस एक्स प्लस 10 हा पहिला पॉलिनोमियल आला, प्लस दुसरा पॉलिनोमियल आहे 3 एक्स रेस टू 4 प्लस 15 एक्स क्यूब प्लस 9 एक्स स्क्वेअर -8x प्लस 2. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये चेक करायचं की कोणते टर्म्स सेम दिसत आहेत. जसं हा एक्स रेस टू 4 आणि हा एक्स रेस टू 4 सेम दिसतोय तर यांना एकत्र लिहिणार. सो 7 एक्स रेस टू 4 आणि याला साइन सोबत जर उचललं तर हा आला प्लस 3 एक्स रेस टू 4. पुढचा टर्म घेतला -2 एक्स रेस टू 3. असा कुठं आहे का टर्म? यस. सो एक्स रेस टू 3 इथं आहे, मग त्याला एकत्र लिहिलं. नेक्स्ट टर्म आहे प्लस एक्स, इथं आहे -8x. सो हे सेम टर्म आहे. पुढचा आला प्लस 10 आणि हा आला प्लस 2. जो हा प्लस 9x स्क्वेअर उरला आहे त्याला आपण इथं लास्ट मध्ये लिहून घेणार. आता पुढच्या टर्म मध्ये काय करायचं, ह्या दोघांची ऍडिशन. सो एक्स स्क्वेअर कॉमन लिहून घेतला आणि 7 प्लस 3 केलं तर 10 येतो. सेम ह्या दोन टर्मची ऍडिशन करणार. तर एक्स रेस टू जो क्यूब आहे त्याला लिहून घेतला आधी आणि -2 प्लस 15 केलं तर आन्सर काय येतं 13. पुढचा हा दोन टर्म आहे. सो याच्यात एक्स कॉमन आहे, सो तो लिहून घेतला आणि याच्या समोर कोणती पण व्हॅल्यू नाहीये तर कन्सिडर केली 1 आणि 1 -8 येतो -7. सिंपल. इथं आलं 10 प्लस 2 12 आणि लास्ट जो टर्म आहे तो तसाच लिहिला कारण याच्यासोबत आपण काहीच करू शकत नाही म्हणून. नेक्स्ट याच्यात काय येणार, 10 एक्स रेस टू 4 प्लस 13 एक्स क्यूब, हा प्लस आणि मायनस झाला -7x प्लस 12 प्लस 9x स्क्वेअर. आणि ह्या दोन पॉलिनोमियलची ही ऍडिशन मिळाली. याच्या पुढे आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही म्हणून हे आपलं फायनल आन्सर आलंय. सो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केले. प्रॉब्लेम सेट 3 चा क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6 या सगळ्यांचे सोल्युशन इन डिटेल आणि खूप सोप्या भाषेत बघितले आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला हे व्हिडिओ बघायला मिळतील. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा सोप्या भाषेत मॅथ्स कसं सॉल्व्ह करायचं हे समजेल.